असं म्हणतात की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशाचा राजा हा शेतकरी राजा आहे. मात्र हा शेतकरी राजा कायमस्वरूपी उपेक्षित राहिला आहे. त्या शेतकरी राजाला कधी आपल्या मुलीच्या लग्नाला कर्ज काढावं लागतं, कधी आपल्या मुलाच्या शिक्षणाला कर्ज काढावं लागतं, कधी त्या शेतकरी राजाला पिकाचं कर्ज काढावं लागतं, कधी ह्या शेतकरी राजाला गळफास घ्यावा लागतो, कधी ह्या शेतकरी राजाला सावकारापुढे लोटांगण घ्यावं लागतं, कधी ह्या शेतकरी राजाला आपलं सर्वस्व गहाण ठेवावं लागतं. आणि तो शेतकरी राजा या देशामध्ये आज उपेक्षित आहे. आज या देशामध्ये अनेक जणांचं सरकार आलं, व्यापाऱ्यांचं आलं, नोकरदारांचं आलं, मात्र शेतकऱ्यांचं सरकार या देशामध्ये कधी येईल ह्याची वाट माझा शेतकरी राजा पाहतोय. ज्या वेळेस या माझ्या शेतकरी राजाच्या मालाला सोन्याप्रमाणे भाव मिळेल, तो राजा कर्ज बाजारातून मुक्त होईल, तो शेतकरी राजा कधी फास घेणार नाहीये. त्यावेळेस खऱ्या अर्थाने या देशामध्ये शेतकऱ्यांचं सरकार आहे असं म्हणायची वेळ आपल्याला नक्की येईल. हीच आज काळाची गरज आहे. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. जय जवान, जय किसान, भारत माता की जय. वंदे मातरम.